नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाजनको ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदाची जर एक्झाम डेट बघितली तर खूप जवळ आलेली आहे. तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेलच की कॉम्प्युटर लिटरसी या विषयाचे जे मी महत्त्वपूर्ण क्वेश्चन जे तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे, जे की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्हाला जर आणखी या विषयाबद्दलचे आणखी प्रश्न पाहिजे असतील, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला प्रोव्हाईड करू शकेल. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कॉम्प्युटर लिटरसीचे क्वेश्चन दाखवण्या अगोदर बघा, मी ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदाचा जो अभ्यासक्रम आहे तुम्हाला मी शॉर्टमध्ये समजून सांगतो. आता भरपूर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबद्दल माहिती असेलच, पण बघा मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजून सांगतो. आणि कोणत्या विषयाबद्दल मी तुम्हाला क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्याबद्दल पण माहिती देणारच आहे. बघा, तुम्हाला यामध्ये जर बघितलं टोटल जे आहे 5 तुम्हाला इथं विषय देण्यात आलेले आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण तर इंटेलिजंट टेस्ट, त्यानंतर बघा जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स, ज्याची जर बघितलं आपण तर बघा नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. 20 क्वेश्चन तुम्हाला इथून विचारले जातील. कॉम्प्युटर लिटरसी जे की मी तुम्हाला आजच्या विषयी घेऊन आलेलो आहे. कॉम्प्युटर लिटरसीची जी आउट ऑफ आहे म्हणजे की बघा 20 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील आणि 20 मार्क त्यासाठी राहतील. आता जर बघितलं आपण कॉम्प्युटर लिटरसीमध्ये तुम्हाला आउट ऑफ कसे मिळवायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर का माझी सीरीज पूर्णपणे म्हणजेच की 4 जुलैपर्यंत केली तर नक्कीच तुम्हाला 20 पैकी 20 मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर खाली बघा जनरल इंग्लिश करिता तुम्ही जर बघितलं तर 25 मार्कासाठी विचारला जाणार. जनरल मराठीसाठी 25 असे करून तुमचे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 120 आहेत. आणि जर बघितलं सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही 120 पैकी 120 क्वेश्चन सोडू शकता, कारण की कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग म्हणजे की तुम्ही किती प्रश्न रॉंग केले तरी पण तुमचे मार्क्स कटणार नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि पेपर जो आहे तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन भाषेमध्ये दिसणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, मी तुम्हाला कॉम्प्युटर लिटरसीचे जेवढे काही महत्त्वाचे क्वेश्चन मी तुम्हाला आज देण्यात आलेले आहेत ते मी तुम्हाला सांगतो. आणि हे जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे ते बघा कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये आलेले आहे. हा जो डाटा आहे खूप शोधायला टाईम लागलेला आहे. तुम्ही जर का हा जो क्लास आहे पूर्णपणे शेवटपर्यंत जर केला तर नक्कीच तुम्हाला आउट ऑफ घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता चला मी तुम्हाला ते क्वेश्चन दाखवतो कोणकोणते येणार आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की महाजनको ज्युनियर सिक्युरिटी ऑफिसर कॉम्प्युटर लिटरसी क्वेश्चन, जे की बघा तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे. सर्वात पहिला जर क्वेश्चन बघितला आपण तर बघा, OTP इज यूज ॲज वन ऑफ द ॲडिशनल सिक्युरिटी फीचर फॉर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ OTP? म्हणजेच की बघा ऑनलाईन व्यवहारांसाठी अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्यापैकी एक म्हणून OTP वापरला जातो. OTPचे पूर्ण रूप काय आहे? बघा इथं तुम्हाला OTPचा जो फुल फॉर्म आहे तो विचारण्यात आलेला आहे. आता जर ऑप्शनमध्ये जर बघितलं आपण तर बघा इथं ओन्ली टाईम पिरियड, वन टाईम पिरियड आणि वन टाईम पासवर्ड आणि ओन्ली टाईम पासवर्ड हे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे. यापैकी तुम्हाला एक करेक्ट आन्सर निवडायचा आहे. तर बघा ऑप्शन सी जे आहे वन टाईम पासवर्ड हे जे आहे त्याचं ॲक्युरेट आन्सर असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा क्वेश्चन 2 वरती आपण जाऊया. क्वेश्चन 2 जर बघितलं आपण तर बघा, द वास्ट नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर्स दॅट कनेक्ट्स मिलियन्स ऑफ पीपल ओव्हर द वर्ल्ड इज कॉल्ड. म्हणजेच की जगभरातील लाखो लोकांना जोडणाऱ्या संगणकांच्या विशाल नेटवर्कला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला लॅन, हायपरटेक्स्ट, ईमेल आणि इंटरनेट. तर बघा याचं जे आन्सर आहे ते इंटरनेट करेक्ट असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. इंटरनेटद्वारे जगभरातील लाखो लोकांना जोडण्याचं काम केलं गेलेलं आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा क्वेश्चन 3 जर बघितला आपण, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ अ इनपुट डिव्हाइस. म्हणजेच की खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइसचे उदाहरण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता ऑप्शनमध्ये जर बघितलं तर बघा स्कॅनर आहे, स्पीकर आहे, प्रोजेक्टर आहे आणि प्रिंटर आहे. बघा मी जसजसे तुम्हाला क्वेश्चन देत राहतो तसं तुम्ही सॉल्व्ह करायचे प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा पण अभ्यास यामध्ये होत चालणार. आता याचं जर ऑप्शन बघितला आपण तर बघा ऑप्शन ए जे आहे म्हणजे की स्कॅनर हे ॲक्युरेट आन्सर असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणखी जर बघितला आपण 4 नंबरचा क्वेश्चन तर बघा 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये द प्रायमरी पर्पज ऑफ कॉम्प्युटर इज टू प्रोसेस, इथं तुम्हाला ब्लँक दिलेला आहे, अँड कन्वर्ट इट टू इंटू इन्फॉर्मेशन. म्हणजेच की संगणकाचा प्राथमिक उद्देश रिकामी जागा प्रक्रिया करणे आणि त्यांचे माहितीत रूपांतर करणे आहे. जे की बघा ऑप्शनमध्ये दिलेलं आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजेच की वीज, डाटा, त्यानंतर बघा रॉ मटेरियल आणि पाणी म्हणजेच की वॉटर. त्याचं जे ॲक्युरेट आन्सर असणार आहे तर बघा ऑप्शन बी जे आहे डाटा, याचं ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 5 जर बघितला आपण तर क्वेश्चन 5 मध्ये विचारण्यात आलेला आहे की जंक ईमेल इज ऑल्सो कॉल्ड. म्हणजेच की जंक ईमेलला असेही म्हणतात. तर बघा ऑप्शनमध्ये दिलेलं आहे स्पॅम, स्पूफ, स्नायपर स्क्रिप्ट आणि स्पूल आणि म्हणजेच की बघा हे तुम्हाला 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे. आता जर बघितलं आपण की जंक ईमेलला काय म्हटलं जातं तर बघा इथे तुम्हाला स्पॅम जे आहे ऑप्शन ए हे ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 6 जो आहे तुम्हाला USB स्टँड्स फॉर म्हणजेच की USBचा तुम्हाला इथं फुल फॉर्म विचारला गेलेला आहे.
ऑप्शन जर बघितलं आपण तर बघा युनिव्हर्सल सिरियल बस, युनिव्हर्सल सिक्वेन्शियल बस, युनिक सिरियल बस, युनिक सिक्वेन्शियल बस. याचं जे ऑप्शन ॲक्युरेट असणार आहे तर बघा ए जे आहे ऑप्शन ए ते ॲक्युरेट आन्सर असणार आहे. युनिव्हर्सल सिरियल बस यूएसबीचा फुल फॉर्म असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 7 जो आहे अरेंज इन असेंडिंग ऑर्डर द युनिट ऑफ मेमरी. जे की बघा इथं तुम्हाला मेमरीचे एकके चढते क्रमाने लावा. जे की तुम्हाला हे जे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे ते मेमरीचे तुम्हाला चढत्या क्रमानुसार लावायचं आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण ऑप्शनमध्ये तुम्ही इथं बघू शकता. तर बघा चढत्या क्रमाने विचारले जाणारे इथे जो ऑप्शन आहे ऑप्शन सी हे ॲक्युरेट असणार आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण टीबी, त्यानंतर बघा जीबी, त्यानंतर एमबी, त्यानंतर बघा केबी. अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये देण्यात आलेले आहे आणि ते ॲक्युरेट आन्सर आहे. आता जर बघितलं आपण क्वेश्चन 8 तर बघा व्हॉट इज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ सेल ॲड्रेस इन एमएस एक्सेल 2010. बघा एमएस एक्सेल 2010 मध्ये सेल ॲड्रेसचे योग्य उदाहरण कोणते आहे जे की तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. 1145 AZ, AZ 145, A12 AZ आणि 11 AZ12. याचं जर ऑप्शन बघितलं आपण करेक्ट तर बघा ऑप्शन बी जे आहे ते AZ 145 हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा समोरचा जो क्वेश्चन आहे फॉलोइंग ईमेल फील्ड्स आर गिवन विच ईमेल ॲड्रेसेस डी विल बी एबल टू सी वेन द रिसीव्ह द मेसेज. खालील ईमेल फील्ड दिले आहेत संदेश मिळाल्यावर डी कोणते ईमेल पत्ते पाहू शकेल. बघा कोणत्या फील्डनुसार जो आहे तुम्हाला संदेश मिळाल्यावर डी कोणते ईमेल पाहू शकेल यामध्ये बघा तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेले आहे. त्यासोबतच तुम्ही इथं बघू शकता की कशा प्रकारे तुम्ही ईमेल पाहू शकता. तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे ऑप्शन बी इथं दिलेला आहे. ऑप्शन बी a@test.com, b@test.com आणि c@test.com. बी जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा समोरचा क्वेश्चन व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट. इंटरनेटच्या संदर्भात URL चे पूर्ण स्वरूप काय आहे. बघा तुम्हाला इथं ऑप्शन देण्यात आलेले आहे युनिव्हर्सल रिसोर्सेस लोकेटर, युनिफॉर्म रिसोर्सेस लोकेटर, युनिव्हर्सल रोटर लोकेटर, युनिफॉर्म रिसोर्सेस लोकेशन. बघा तुम्हाला URLचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे. तर URLचा जो फुल फॉर्म आहे ऑप्शन बी युनिफॉर्म रिसोर्सेस लोकेटर हे जे आहे तुमचं ॲक्युरेट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा समोरचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ वेब ब्राउझर. खालीलपैकी कोणता वेब ब्राउझर नाही आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आता जर बघितलं गुगल क्रोम, ब्रेव्ह, इपिक आणि एसी ब्राउझर यापैकी जर बघितलं आपण तर ऑप्शन डी जो आहे एसी ब्राउझर हा कुठल्याही प्रकारचा वेब ब्राउझर नाही आहे. त्यानंतर बघितलं आपण की सिलेक्ट द ऑड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी विषम निवडा. यापैकी बघा तुम्हाला विषम निवडायचा आहे. ऑप्शन ए बघा माऊस, रॉम, कीबोर्ड आणि मायक्रोफोन यामधला तुम्हाला जो विषम शब्द आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. तर बघा यापैकी जर विषम शब्द ओळखला तर ऑप्शन बी जो आहे रॉम हा जो आहे तुमचा विषम शब्द असणार आहे तुम्ही लक्षात घ्या. आता समोरील जर क्वेश्चन बघितला आपण विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ स्टँडर्ड ईमेल ॲड्रेस. म्हणजेच की खालीलपैकी कोणता मानक ईमेल पत्त्याचा भाग नाही आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. युजर नेम, डोमेन नेम, सब्जेक्ट आणि सिम्बल जे की तुम्हाला इथे चिन्ह दाखवण्यात आलेलं आहे. आता जर बघितलं याचं करेक्ट आन्सर जे असणार आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजेच की सब्जेक्ट हे जे तुमचं ईमेल पत्त्याचा कोणत्याही प्रकारचा भाग नसणार आहे. त्यानंतर बघा समोरचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज नॉट अ सर्च इंजिन. खालीलपैकी कोणता पर्याय सर्च इंजिन नाही आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आता जर बघितलं आपण गुगल, बिंच, सर्च आणि गुरुजी यापैकी तुम्हाला बघा जे ऑप्शन आन्सर करेक्ट असणार आहे ते आहे ऑप्शन सी सर्च. हे खालीलपैकी जो आहे सर्च इंजिन नाही आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा समोरचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑपरेटिंग सिस्टीम. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे. लिनक्स, युनिक्स, MS डॉस आणि MS विंडोज यापैकी जर बघितलं तर कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आता जर बघितलं आपण तर बघा ऑप्शन ए जे आहे लिनक्स हे जे आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे आणि याचा ॲक्युरेट आन्सर ए ऑप्शन असणार आहे. त्यानंतर बघा समोरचा क्वेश्चन जो आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑपरेटिंग सिस्टीम provide the facility to run multiple users simultaneously on a single computer system. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम एकाच संगणक प्रणालीवर एकाच वेळी अनेक वापरकर्त्यांना चालवण्याची सुविधा प्रदान करते. आता ऑप्शन जर बघितला आपण तर बघा बॅच युजर OS, मल्टी युजर, मल्टी बूट OS आणि रिअल टाइम OS. याचं जर करेक्ट आन्सर जर बघितला आपण तर बघा ऑप्शन बी जो आहे मल्टी युजर OS हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अँड GUI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीम. खालीलपैकी कोणती GUI सर्वोत्तम ऑपरेटिंग सिस्टीम नाही. जे की बघा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला विंडोज, मॅक OS, MS डॉस आणि लिनक्स मिट.
याचा जर करेक्ट आन्सर बघितला आपण तर बघा MS डॉट जे आहे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा समोरचा क्वेश्चन, विच फाईल इज रिस्पॉन्सिबल टू स्टार्ट MS वर्ड. MS वर्ड सुरू करण्यासाठी कोणती फाईल जबाबदार आहे, जे की तुम्हाला इथं ऑप्शन देण्यात आलेले आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए हे असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा समोरचा क्वेश्चन, इन MS Word, how can you increase the font size of selected text by 1 point every time? MS Word मध्ये तुम्ही निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार दरवेळी एका बिंदूने कसा वाढवू शकता. तर बघा तुम्हाला इथं ऑप्शन देण्यात आलेला आहे. याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, चॅलेंज रिस्पॉन्स ऑथेंटिकली यूज ऑन इंटरनेट टू सेट मॅन अँड मशीन अपार्ट इज नोन ॲज. माणूस आणि यंत्र वेगळे करण्यासाठी इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या आव्हान प्रतिसादाच्या प्रामाणिक पद्धतीला म्हणतात. तर काय म्हणतात बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, OTP, कॅप्चा, QR कोड आणि पासवर्ड. याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी कॅप्चा हे तुम्हाला करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघा माणूस आणि यंत्र वेगळे करण्यासाठी म्हणजे आपण रोबोट आहोत की माणूस आहात यासाठी तुम्हाला कॅप्चा फिल करावा लागतो, जेणेकरून त्यांना जे आहे सिस्टीमला समजून येते. त्यानंतर जर बघितलं आपण तर बघा 21 नंबरचा क्वेश्चन आहे, द लँग्वेज दॅट द कॉम्प्युटर कॅन अंडरस्टँड अँड एक्झिक्युटिव्ह इज कॉल्ड. संगणकाला समजू शकणारी आणि कार्यान्वित होऊ शकणारी भाषा म्हणतात, जे की बघा ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, मशीन भाषा, हाय लेवल लँग्वेज, सिस्टीम प्रोग्राम, ऑल ऑफ द अबव. तर बघा ही जी आहे ऑप्शन ए जे आहे मशीन लँग्वेज याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा समोरचा जो क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ अन इनपुट डिव्हाइस फॉर अ कॉम्प्युटर. खालीलपैकी कोणतेच संगणकासाठी इनपुट डिव्हाइसचे उदाहरण नाही आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. आता जर बघितलं आपण ऑप्शन मध्ये तर बघा वेबकॅम, मायक्रोफोन, स्कॅनर आणि प्लॉटर. याचं जर करेक्ट आन्सर बघितलं तर बघा ऑप्शन डी जे आहे प्लॉटर याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फॉर्मॅट ऑफ एन ईमेल ॲड्रेस. खालीलपैकी कोणते ईमेल पत्त्याचे योग्य स्वरूप आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. तर बघा ऑप्शन मध्ये तुम्हाला इथे दाखवण्यात आलेलं आहे. ऑप्शन बी जर बघितलं आपण युजर नेम @domain.com हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, चूज द ऑड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. खालील पर्यायामधून विचित्र निवडा, जे की बघा तुम्हाला फ्रॉमवेअर, रॉम, हार्ड डिस्क आणि मेन मेमरी याच्याबद्दल देण्यात आलेले ऑप्शन. आता जर याचं करेक्ट आन्सर बघितलं तर बघा फ्रॉमवेअर हे जे तुमचं विचित्र यामधून निघते, म्हणून ऑप्शन ए जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा सर्वात शेवटचा क्वेश्चन जो आहे, मार्क द ऑड वन आउट, विषम एक चिन्हांकित करा, जे की बघा क्रोम आहे, ऑफिस 365 आहे, सफारी आहे आणि इंटरनेट एक्सप्लोरर आहे. तर याचं जे ऑप्शन आहे ऑप्शन बी जे आहे ऑफिस 365 याचं करेक्ट आन्सर असणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा आजच्या दिवशी जर बघितलं मी तुम्हाला टोटल जे आहे तुम्हाला कॉम्प्युटर लिटरसीचे 25 क्वेश्चन दिलेले आहे. आणखी जर तुम्हाला या विषयाचे क्वेश्चन महत्त्वपूर्ण पाहिजे असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. आता बघा कॉम्प्युटर लिटरसीचे जेवढे काही मी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे ते कोणत्या ना कोणत्या सरळ सेवा भरतीमध्ये किंवा सेंट्रल एक्झाममध्ये आलेले आहे. त्यातूनच मी तुम्हाला PYQचे जे क्वेश्चन निघतात ते तुम्हाला मी देत आहेत. आणि हा जो क्वेश्चनचा जो डाटा आहे तो शोधायला खूप टाइम लागतो आणि खूप मेहनत करावी लागते. त्यासाठी बघा तुमच्याकडून मला माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओची जी अपडेट आहे तुमच्यापर्यंत येत राहील. आणि नक्कीच व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला का आवडला असेल तर. आणखी जर तुम्हाला क्वेश्चन पाहिजे असतील या विषयावरती तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकेल. आणि ही जी PDF आहे तुम्हाला संपूर्ण 25 क्वेश्चनची मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे, त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आणि क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता जास्तीत जास्त प्रमाणात. तर बघा अशा प्रकारचे आजचे क्वेश्चन होते. जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये डाऊट असेल तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.